हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर बघा, इथं ब्लाऊज शिवत असताना भरपूर अशा चुका होतात आपल्याकडून। तर तसं होऊ नये यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून बघा कटोरी जोडताना तुमची कमी पडत असेल, शोल्डर उतरत असतील, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं बघू शकता मी अस्तर आणि कापड आहे ते व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे। आणि बघू शकता इथं कटोरी जी आहे ती साइड पार्टपेक्षा एक्स्ट्रा घेतलेली आहे, जेणेकरून जोडताना ती कमी पडू नये यासाठी मी एक्स्ट्राची इथं कटोरी घेतलेली आहे। आता कटोरीला टक्स द्यायचा आहे, तर बघा इथं या पद्धतीने फोल्ड केलेली आहे कटोरीला आणि आडवा टक्स मी 1 इंचावरती केलेला आहे आणि उभा इथं 2.5 इंच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला डबल टिप टाकून शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे टक्स आहे तो शिवून घ्यायचा आहे। दुसऱ्या कटोरीला सुद्धा सेम आपल्याला तसंच करायचं आहे। बघा, आडवी मार्किंग 1 इंचावरती आणि उभी मार्किंग जिथं 1 इंच आलं आहे तिथून जिथं वरती 2.5 इंच येत असेल तिथपर्यंत आपल्याला तो टक्स घ्यायचा आहे। तर बघू शकता इथं एकदम परफेक्ट असा पफ आलेला आहे कटोरी आहे तिला। तर आता पुढचे पार्ट शिवायचे कसे तर ते पाहूया। तर आपला जो उजवा हात आहे तर त्या साईडच्या पार्टला बघा इथं मी कटोरीला सरळ बाजूने खाली ठेवलेला आहे आणि साइड पार्ट आहे त्याला बघा उलट्या साईडने वरती ठेवलेला आहे। आता इथे तुम्ही पाव इंच मार्जिन सोडली असेल तर तेवढं तुम्ही शिलाईमध्ये इथं पकडत इथं शिलाई मारायची आहे। तर इथं मी अर्धा इंच घेते शिलाई मारायला। तर सुरुवात शिलाई मारताना बघा सुरुवातीला डबल टिप टाकून आपल्याला शिलाई लॉक करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला परत बघा जिथं आपलं कटोरी शिवून होते तर पहा इथं, तर तिथं डबल टिप टाकून आपल्याला शिलाई लॉक करायची आहे। आता एक्स्ट्राचे धागे वगैरे मी कट करून घेते। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं बघा क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे। तर क्रॉसपट्टीला बघा इथं मी सरळ बाजूकडून खालच्या साईडला ठेवलेला आहे आणि जो पार्ट आपण शिवून घेतलेला आहे त्याला उलट्या साईडने वरच्या साईडने ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता इथे बघा जो कटोरीचा टक्स होता त्याला या पद्धतीने फोल्ड करायचा आहे। आता कटोरी जी जॉईंट केलेली आहे बघा, तर तिला त्या साईडला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे शिलाई टाकलेली आहे ती मार्जिंग। आता बघा इथं आपला परफेक्ट असा इथं कटोरी जे आहे तर तो ब्लाऊज इथं रेडी झालेला आहे, एका साईडचा पार्ट आहे तो। आता इथे बघा डबल टिप आपल्याला क्रॉसपट्टीला टाकायची आहे, जेणेकरून ती निघणार नाही त्यासाठी। तर जेवढे पार्ट असतात त्यांना डबल शिलाई टाकायची असते। आता क्रॉसपट्टी एक्स्ट्राची आहे तर ती तुम्ही कट करून घेतलेली आहे। तर पहा इथं एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज आहे। आता दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। आता साईड पार्टला बघा मी इथं सरळ बाजूकडून ठेवलेला आहे आणि कटोरी त्याच्यावरती उलट्या साईडने आहे। आता डबल शिलाई लगेच टाकायची आहे। तर पहा या पद्धतीने एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वाढते। आता क्रॉसपट्टी बघा इथं उलट्या साईडने ठेवलेली आहे मी आणि व्यवस्थित अशी अर्धा इंचावरती आपल्याला शिवून घ्यायची आहे। त्याआधी बघा जो कटोरीचा टक्स आपण घेतलेला होता तर त्याला इथं मी फोल्ड करून घेतलेला आहे आतल्या साईडला। तर आता बघा इथं डबल टिप आपल्याला लगेच टाकायची आहे क्रॉसपट्टीला सुद्धा व्यवस्थित असं। एक्स्ट्राची क्रॉसपट्टी आहे ती इथं मी कट करून घेते। आता इथं बघा या ब्लाऊजला काच बटन पट्टी लावायची आहे आपल्याला। तर त्यासाठी जो पाठीमागचा गळा कटिंग केलेला होता तर तो कापड आहे तेवढा मी घेतलेला आहे इथं, त्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो आपला उलटा हात आहे त्या बाजूकडील पार्टला आपल्याला उलट्या साईडने ठेवायचा आहे आणि पाव इंचपेक्षा कमी अंतर धरून या पद्धतीने शिवायचं आहे, बघू शकता। एक्स्ट्राचे धागे कट करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर बघा वरून एक दाब टिपची शिलाई टाकायची आहे, म्हणजे काय होईल फिनिशिंगमध्ये आपली पट्टी आहे ती त्या साईडला फोल्ड होईल। आता पहा या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे ती पट्टी जी आहे ती आपली एक्स्ट्राची राहते तर ती 1 इंचची यायला पाहिजे। तर ते मोजून आपल्याला व्यवस्थित असं हे इथं पट्टी आहे ती शिवून घ्यायची आहे। तर पहा इथं 1 इंच बरोबर आलेली आहे। तर इथं बघू शकता या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे। तर या ब्लाऊजला बघा काच आणि बटन लावायचे आहेत मला, तर बटनसाठी ही पट्टी मी रेडी करते। तर या पद्धतीने एक्स्ट्राची पट्टी आपण वाढीव इथं घेत असतो। आता दुसऱ्या साईडला आपल्याला बघा काज करायची आहे, तर त्यासाठी दुसरा पार्ट आहे तो सरळ बाजूने ठेवलेला आहे मी आणि त्याच्यावरती आपल्याला ही पट्टी जी आहे ती शिवायची आहे, म्हणजे ती आतल्या साईडला फोल्ड होईल। तर त्यासाठी पाव इंचपेक्षा कमी अंतर धरून आपल्याला ही पट्टीला शिलाई टाकायचं आहे। वरून एक दाबटीप टाकायची आहे। त्याच्यानंतर आतल्या साईडला पट्टीला आपल्याला फोल्ड करून एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे। तर जसं मी इथे तुम्हाला दाखवते आहे तसंच। आता इथे बघा एक्स्ट्राचे धागे असतील आणि कापड दिसतोय तर तो इथं कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा दोघं पार्ट आपल्याला एकमेकांवरती या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचे आहे।
आता बघा इथं आपल्याला गळपट्ट्या लावायच्या आहेत. तर त्याआधी बघा इथं गळ्याचा शेप देऊन द्यायचा आहे आणि गळ्याचा शेप बघा जिथपर्यंत आपण कटोरी जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा असतो. तर तुम्ही जर वरच्या साईडला जर जास्तीचं घेतलं तर पुढच्या साईडला शोल्डर उतरतात. तर तसं होऊ नये यासाठी बघा जिथपर्यंत आपण कटोरी जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत हा आपल्याला कटोरीचा जो आकार आहे म्हणजे पुढचा गळा आहे तर तो इथं कट करायचा असतो. तर लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुमच्या पुढच्या साईडला शोल्डर उतरणार नाही. तर त्यासाठी आणि हा जो ब्लाऊज आहे तर तो कस्टमरचा आहे. एकदम फिनिशिंगमध्ये त्यांना बरोबर बसलेला होता अंगामध्ये. आणि पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसा कटिंग करायचा तर तो जो ब्लाऊज आहे तर तो याच कस्टमरचा आहे बघा. बऱ्याच जणांनी मला त्या व्हिडिओवर कमेंट केले होते की या ब्लाऊजचा आम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ टाका म्हणून. तर ते जे ब्लाऊजची कटिंग दाखवलेली होती तर ते याच कस्टमरचा तो ब्लाऊज होता. तर तो स्टिच करून मी आधी देऊन दिलेला आहे. हा त्यांचा दुसरा ब्लाऊज आहे. आता इथं बघा गळपट्टीसाठी तुम्ही इथं 1.5 इंच पट्टी कटिंग करून घ्यायची आहे तिरकस धाग्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने शिवून घ्यायची आहे. तर पहा इथं व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपली गळपट्टी शिवून रेडी होते. तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता. तर इथं बघा जी पट्टी घेतलेली आहे मी गळपट्टी तर ती तिरकस धाग्यात कटिंग करायची. आता इथं बघा शोल्डरपासून शिवायला सुरुवात करायची आहे. डबल फोल्ड करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला या पट्टीला शिवायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने. आता बाहेरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे. जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे. आता पहिला जो पार्ट आपण शिवलेला आहे तर त्याला या पद्धतीने ठेवून पाहायचं आहे. म्हणजे आपले दोघं साईडचे पट्टे आहेत त्या व्यवस्थित आहे की नाही ते. तिथे थोडंसं एक्स्ट्रा वाटत होतं तर त्यासाठी मी कट करून घेतलेलं आहे. आता फिनिशिंगमध्ये आपली पट्टी त्या साईडला फोल्ड होईल यासाठी छोटे-छोटे कट्स मारायचे आहे आणि ब्लाऊजला या पद्धतीने उलट्या साईडने फिरवायचं आहे आणि एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. जेणेकरून जी आपण गळपट्टी लावतोय तर ती आतल्या साईडला आणि बाहेरून सुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल. तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली ही पट्टी रेडी झालेली आहे. आता दोघं साईडचे पार्टसुद्धा रेडी झालेले आहेत. पाठीमागचा पार्टसुद्धा इथं रेडी आहे. आता ब्लाऊजला फिटिंगची माप टाकूया आपण. तर सर्वात पहिले बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तर त्याला सरळ बाजूकडून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जे आपण पुढचे पार्ट शिवलेले आहेत त्यांना उलट्या साईडने ठेवून आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे आहे. आता शोल्डर जर तुमचे उतरत असतील, मोठा जर गळा असेल, शोल्डर उतरत असतील, तर गळ्याकडून आपल्याला बघा 1/2 इंचावरती एक मार्किंग करायची आणि दुसऱ्या साईडला म्हणजे मुंढ्याकडे आपल्याला अर्धा इंच मार्किंग करून शिलाई टाकायची आहे. बघा तुमचे शोल्डर अजिबात उतरणार नाही. ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट बसेल. तर पहा इथं फिटिंगच्या साईडला दोघं पार्ट व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे. आता इथं बघा या पद्धतीने ओपन करून घेतले मी. दोघं पार्ट आहे ते. आता बाही जॉईंट करताना बघा पाठीमागचा पार्ट वरच्या साईडला आहे आणि पुढचा पार्ट या साईडला खालच्या साईडला दिसतोय. तर हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे बाहीला. त्याच्यानंतर बाही जॉईंट करायची आहे. आता इथे बघा बाहीचं सेंटर काढून घेतलं. व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायचं. त्याच्यानंतरच आपल्याला इथं बघा बाही शिवायची आहे. तर इथं बघू शकता मी बाही चेक करून घेतली. आता जिथं शोल्डर जॉईंट केलेलं आहे तिथं आपल्याला ही बाही ठेवायची आहे. पहा आता या पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिन धरून आपल्याला बाहीला सेंटरपासून शिवायला सुरुवात करायची आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण सेंटरपासूनच इथं शिवून घेणार आहोत. तर व्यवस्थित बघा काळजीपूर्वक खालची बाहीसुद्धा व्यवस्थित पकडायची. ओढायचं नाही, जसं आहे तसं फिरून आपल्याला व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे. तर या ब्लाऊजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता बघू शकता इथं संपूर्ण बाहीला या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत इथं शिवून घ्यायचं आहे आता. म्हणजे एक्स्ट्राची शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा इथं परफेक्ट अशी आपली बाही इथं शिवून झालेली आहे. त्याच्यानंतर बघा सरळ बाजूकडून आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. जेणेकरून ब्लाऊजचे जर धागे निघत असतील तर ते आतल्या साईडला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसेल आणि धागे वगैरे निघणार नाही. तर त्यासाठी एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड वाटत असेल तर ते इथं कट करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपण सेम याच पद्धतीने शिवून घेऊया. तर पहा इथं बाही चेक करून घेतले मी. तर दोघं साईडच्या बाह्या आपल्या परफेक्ट होत्या अस्तर जोडून. तर त्यासाठी इथं बघा मी या पद्धतीने बाहीचं सेंटर काढून घेतलं आणि बाही जेवढी लांबी पाहिजे तेवढं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तेवढं तिथं शिवायचं आहे. म्हणजे काय होईल दोघं साईडच्या बाह्या आहे त्याची लांबी बरोबर राहील. एक खाली किंवा एक मोठी राहणार नाही. तर त्यासाठी आता इथं बघा सेंटरपासून बाही शिवून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा. व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे.
सेंटरपासूनच बाहीला शिवायला सुरुवात करायचं, म्हणजे काय होईल, बाही आहे ती ओढली जात नाही आणि अंगामध्ये व्यवस्थित परफेक्ट अशी बसते. संपूर्ण बाहीला बघा आता शिलाई टाकून घ्यायची आहे, या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. तर जेवढे पार्ट आपण जॉईंट करतो त्यांना डबल टिप तिथे टाकायची असते. तर बघू शकता डबल शिलाई टाकून घेतली. आता बघा सरळ बाजूकडून आपल्याला एक फिनिशिंगसाठी टिप टाकायची आहे, म्हणजे आतल्या साईडला आपली धागे वगैरे निघत असतील तर ते निघणार नाही, बंद होतात ते. तर त्यासाठी एकदम कोपऱ्यावरती इथं शिलाई टाकून घेतली. एक्स्ट्राचा कापड दिसतोय तर तो लगेच कट करून घ्यायचा आहे. तर पहा इथं बाहीला स्टोन होते, तर दंडघेरच्या तिथं तर ते मी इथं काढून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्या शिलाईमध्ये ते येणार नाही त्यासाठी. आता इथं बघा ब्लाऊजला उलटे साईडने फिरून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे फिनिशिंगचे आपल्याला इथं फिटिंगच्या माप टाकायला सोपं जाणार आहे त्यासाठी. आता एकदम कोपऱ्यावरती पहिले शिलाई टाकून घ्यायची आहे. दोघं पार्ट व्यवस्थित पकडायचे, खालचा सुद्धा, आणि व्यवस्थित असं इथं आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा इथं मी जेव्हा शिलाई मारायला सुरुवात केली तिथं डबल टिप टाकून शिलाई लॉक केलेली आहे, जेणेकरून निघणार नाही. आणि आपलं जे शिलाईचा जो शेवट असतो आपला, तर तिथं आपल्याला डबल टिप टाकून शिलाई लॉक करून घ्यायची आहे. बघा सुरुवातीला डबल टिप टाकून घेतली मी इथं एकदम कोपऱ्यावरती. त्याच्यानंतर बघा खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आहे. आता इथं खाली डबल टिप टाकून घेतलेली आहे. एक्स्ट्राचे धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे आहे. आता आपल्याला बघा फिटिंगची मापं टाकायची आहे. तर दंडघेर इथं मी 5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग मोजायचा आहे आपल्याला, तर छातीचा चौथा भाग 8 इंच. आता इथं कमरेच्या साईडला खाली बघा मी 8 इंचच घेतलेला आहे. ते आपण जेव्हा ब्लाऊजवरनं कमरेचं माप घेऊ तर तेव्हा ते आपल्याला मोजून आपल्याला व्यवस्थित तिथं करता येतं. तर त्याआधी मी खालीसुद्धा 8 इंचच घेतलेला आहे. आता खडूने मार्किंग केलेली लाईन दिसते, त्याच्यावरती आपल्याला शिलाई टाकून फिनिशिंग इथं फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. तर पहा इथं धागे वगैरे लगेच कट करून घेतले मी. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला तसंच बघा दंडघेरचं माप टाकायचं आहे. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि खालीसुद्धा मी तेवढंच घेतलेलं आहे 8 इंच. तर हे तिघं पॉईंट जोडायचे आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे फिटिंगची. तर दोघं साईडला बघा आपण व्यवस्थित असं फिटिंगची माप टाकून घेतलेली आहे. दंडघेरचं, छातीचा चौथा भाग, कमरेचं तिथं माप टाकलेलं आहे. तर इथं बघा मी जेवढं छातीचं माप असतं तर तेवढं अर्धा इंच खाली कमी करून कमरेचं माप घेत असते, पण मी इथं 8 इंच घेतलेलं आहे. त्यांची कमर खूपच कमी आहे, तर त्यासाठी. आता कमरेचं माप बघा या पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पट्टी आपण शिवलेली होती तर ती इथं आपल्याला ती सोडून आपल्याला कमरेचं माप मोजायचं आहे. आता 28.5 कमर होती त्यांची, तर त्यासाठी बघा कमरेच्या साईडलाच फक्त मी पाव इंच एका साईडला घेतलेलं आहे एक्स्ट्राचं. आणि या पद्धतीने बघा आता एक्स्ट्राच्या 2-3 शिलाई एक्स्ट्रा टाकून घ्यायची आहे. त्यांना फिट ब्लाऊज असेल तर लूज करता येईल, तर त्यासाठी व्यवस्थित अशा 3-4 टिपा एक्स्ट्राच्या टाकून घ्यायच्या आहे. एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे, तेवढंच ब्लाऊजला फिनिशिंग वाढतं. तर या बाजूला सुद्धा सेम बघा, जी पहिले आपण शिलाई मारलेली होती तर ती तशी राहू दिली आणि एकदम कोपऱ्यावरती खाली कमरेच्या साईडला तिथं शिलाई टाकून घ्यायची आहे. म्हणजे वरची शिलाई आपली बरोबर होते, खाली फक्त कमर त्यांची कमी जास्त होत राहते. तर त्यानुसार आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर बघू शकता इथं एक्स्ट्राच्या शिलाई आहे त्या मी टाकून घेतलेल्या आहे. धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. आता इथं बघा ब्लाऊजला सरळ बाजूकडून फिरून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. तर पहा इथं आपला 32 साईजचा हा कटोरी ब्लाऊज इथं शिवून रेडी झालेला आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.